दरम्यान एसटी संपावरती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी भूमिका स्पष्ट केली। समिती संपकऱ्यांबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय। एसटी महामंडळाचे सगळेच कर्मचारी रस्त्यावर आपल्याला माहिती की जवळपास 92,000 कर्मचारी या संपात राज्यातले सहभागी झालेत। जर का आपण बघितलं तर 17,000 एसटी बसेस दररोज रस्त्यावर धावत असतात। कोरोनाच्या आधीची परिस्थिती जर का बघितली तर 65 लाख प्रवाशांचा दररोज प्रवास होत होता। 22 ते 23 कोटी दररोजचं उत्पन्न एसटीचं होतं, पण 10 ते 12 कोटीचा खर्च सुद्धा त्यावेळेस होता। खूप मोठ्या प्रमाणावर शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारी ही लालपरी म्हणजे खऱ्या अर्थानं शहरी आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आता पूर्ण ठप्प झाली आहे। विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी आंदोलक हे अत्यंत ठाम आहेत। राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये चालले आहेत। एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर होत असलेली कारवाई तर दुसरीकडे उच्च न्यायालय आदेशित समितीच्या तातडीनं सुरू झालेल्या बैठका नेमका एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? काय नेमकं या समितीचं धोरण आहे? काय सरकार या त्यांच्या मागणीकडे सकारात्मक बघतंय? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देण्यासाठी शेखर चन्ने एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय महासंचालक आता आपल्याबरोबर आहेत। समितीची पहिली बैठक तुम्ही झाली, उच्च न्यायालय आदेशित समिती आता कामाला लागली आहे, एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? समितीच्या 2 बैठका झाल्या आहेत। सुरुवातीची पहिली बैठक 8 तारखेला झाली होती, दुसरी बैठक काल 16 तारखेला झालेली आहे आणि त्यांना 12 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे उच्च न्यायालयाने। त्यामध्ये समिती आपला अहवाल न्यायालयात सादर करेल। नक्कीच समिती अहवाल सादर करेल। तसं बघितलं गेलं तर अनेक छोट्या मोठ्या टेक्निकल गोष्टी याच्यात आहे, पण ज्या मागणीवर एसटी आंदोलक ठाम आहेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी त्या गोष्टीकडे आपण सकारात्मक आहोत की नाही? त्याच गोष्टीसाठी ही समिती स्थापन झाली आहे। समितीच्या समोर हा मुद्दा विचारार्थ आहे। पहिल्यांदाच हा मुद्दा मांडण्यात आला आणि संप त्यासाठी करण्यात आला। उच्च न्यायालयाने सांगितलं की समिती स्थापन करा, त्याप्रमाणे समिती स्थापन झालेली आहे। समितीचं कामकाजही आता सुरू झालेलं आहे। त्यामुळे जो काय विचार व्हायचा आहे याबद्दल सगळ्या पैलू तपासून तो त्या समितीसमोर होणार आहे आणि अहवालामध्ये त्या गोष्टी येतीलच। याच संदर्भात आपण अधिक अपडेट्स घेऊयात। मुंबईतल्या आझाद मैदानातून आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, एकतर 10 दिवस झालेले आहेत, त्यामुळे आणि काल त्यात पाऊस देखील पडला। या पावसामध्ये या संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांची काय अवस्था झाली? खरं तर काल जो पाऊस मुंबईमध्ये झाला, दक्षिण मुंबईमध्ये मुख्यत्वे पावसाच्या सरी बरसल्या, परंतु याचा थेट परिणाम ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी इतके दिवस आझाद मैदानामध्ये तग धरून ठेवलं होतं त्यांच्या संख्येवरती झालेला आहे। आज बऱ्यापैकी कमी संख्येनं जे एसटी महामंडळाचे कर्मचारी आहेत ते आपल्याला आझाद मैदानात दिसतात। दररोज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर सुद्धा आपल्याला सकाळी इथे सगळ्यांसोबत पाहायला मिळतात, परंतु आज ते सुद्धा उपस्थित नाही। काही वेळामध्ये ते इथे पोहोचतील अशी माहिती मिळते, परंतु आता आपल्यासोबत काही एसटीचे कर्मचारी आहेत। खरं तर न्यायप्रविष्ट हे सगळं प्रकरण आहे। 22 तारखेला या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे। ज्या पद्धतीचं आत्ता वातावरण आहे ते बघता काय वाटतं की पावसामुळे संख्या कमी झाली आहे? काय सांगाल? पावसामुळे नक्कीच थोडी संख्या कमी झाली आहे, पण लोक अजून येतात गावाकडनं। एकीकडे कारवाई पण केली जाते आहे, त्याच्यामुळे सुद्धा संख्येवरती काही परिणाम झालाय का? कायमस्वरूपी सेवा रद्द तसं काही नाही मॅडम, कारवाईच्या संख्येला काही लोक घाबरत नाही। कारवाईमुळे काही कमी झालेली नाही संख्या मॅडम। लोक आता पावसामुळे इकडे तिकडे थोडंफार बसलेले आहेत साईडला, पुढे इकडं काही रूम घेतलं, काही आंघोळीला बाथरूमला गेलेत। सध्या खोत आत्तापर्यंत आमच्यासोबत होते, ते पण आता सध्या बाहेर गेलेले आहेत आंघोळ वगैरे करायला। आता सर्व लोक आहेत, पण जरा फ्रेश होतात, येतात जरा। रात्री फुल पाऊस चालू होता, रात्री काल सगळे अजून सतरंजा वगैरे आमच्या सगळ्या पूर्ण भिजलेल्या आहेत, त्याच्यावरती आम्ही येऊन झोपलो। रात्री त्रास झाला? हो, भरपूर त्रास, म्हणजे पाणी रात्री झोप नाही आली आम्हाला, असे बसून होते आम्ही सर्वजण। अक्षरशः आमचे बॅगमधले कपडे पण ओले झालेले आहेत, अंगावरचे कपडे ओले झालेले आहे। आता हे आम्ही सुकवलेले कपडे आम्ही घालू नये, आम्हाला आतमधून काही थंडी वाजत आहे हे आम्हाला माहिती। इतका त्रास आम्ही सहन करत आहोत, पण या सरकारला काही याच्याशी घेणं देणं नाही। या सरकारला फक्त पाहिजे मेट्रो, आणि गावखेड्यात नाळ जुळलेली आहे एसटीशी। सर्वसामान्यांना मेट्रोची गरज नाही आहे, आज एसटीची गरज आहे। आणि आज आम्ही तळमळतोय। आज माझ्या आईला अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, मी 3.5 लाख रुपये कर्ज उचललेलं आहे एसटी बँकेचं। दुसरी बँक आम्हाला कर्जासाठी जर गेलो ना तर लात मारून हकलतात, उभंही करत नाही बँकेमध्ये। ही आमची सत्यता आहे मॅडम। आणि असं असतानाही माझ्या हातामध्ये यांनी ओव्हरटाईम सुद्धा आमचे बंद केलेले आहेत। कशामुळे की कोरोनामुळे एसटी लॉसमध्ये आहे म्हणून। पण एसटी लॉसमध्ये जर असेल ना तर मग रेल्वे पण बंद आहे, रेल्वे पण एक परिवहनच आहे ना, ते केंद्राचं आहे। आम्ही स्टेटचे आहोत, ठीक आहे, मान्य आहे,
पण रेल्वे जर बंद आहे तरीही तिथल्या एकाही कर्मचाऱ्याचं पेमेंट अनियमित झालेलं नाही आहे, नियमित झालेलं आहे आणि त्यांचं नियत तारखेला झालं आहे आणि त्यांना आताही त्यांच्या जेवढ्याही ट्रेन चालू आहे त्यांना ओव्हरटाईम पण मिळतोय, पण आमचा ओव्हरटाईम बंद केलेला आहे कारण की आम्ही लॉसमध्ये आहे म्हणून. सरकारकडनं मुळातच प्रचंड अपेक्षा आहेत. आज काय नेमक्या सकाळला कॉलेज मधून जेव्हा मुलं आम्ही सोडतो तर घरी नेतपर्यंत सगळी जबाबदारी आमची असते. आंदोलनाची भूमिका काय असेल? आज काय काय होणार? आता सदाभाऊ खोत साहेब आणि पडळकर साहेब थोडे आतापर्यंत आमच्या सोबत होते, ते पण आमच्या सोबत पूर्ण वले झालेले आहे. आम्हीच त्यांना विनवणी केली की सर तुम्ही जाऊन कपडे चेंज करून या, कारण की आज आमचा जर नेता जर समजा आज इथे जर बिमार पडला तर आमच्या मागे धावणारं कोणी नाही आहे, म्हणून आम्ही त्यांना आग्रहाने पाठवलेलं आहे. तर आपण बघतोय ज्या पद्धतीच्या भावना या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या, त्यामुळे आज सरकारसोबत असणाऱ्या चर्चांमध्ये काय नेमकं निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. 22 तारखेला कोर्टामध्ये या संबंधीचा एकूणच सुनावणी होणार आहे. त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे सचिव, परिवहन मंत्र्यांचे सचिव आणि अर्थ विभागाचे सचिव सुद्धा असणार आहेत. त्यामुळं या बैठकांमधनं, या समितीकडनं जो काही अहवाल सादर केला जातोय तो बघणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे शशांक राव यांनी सुद्धा मुंबईमध्ये बेस्टच्या विलिनीकरणाचा मुद्दा समोर मांडलेला होता, त्यामुळे बेस्टचे कर्मचारी सुद्धा मुंबईमध्ये आग्रही भूमिका घेऊन आहेत. तर दुसरीकडे याच बेस्टच्या असोसिएशननं आणि एसटी महामंडळाच्या कामगार असोसिएशनच्या वतीनं शशांक राव यांनी सुद्धा या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे आणि कुठेतरी ज्या मुद्द्यावरती म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं होतं की आम्ही एसटीचं विलिनीकरण करू, एसटीचा चांगले दिवस येतील अशा पद्धतीचं जाहीरनाम्यात म्हटण्यात आलेलं, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलंय आणि म्हणून कुठेतरी अनिल परब यांच्यावरती सुद्धा टीका होते आहे या संपूर्ण प्रकरणामुळे. सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण संपूर्ण दिवसभर याचे अपडेट घेत राहूच. या संपाचं पुढे काय होतं